आता राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामाच्या बळावर आपल्याला मतं मागायची असून मिशन 48 ची सुरुवात करण्यासाठी शिवसंकल्प अभियान हाती घेतलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत। आणि या बैठकीमध्ये मिशन 48 खासदारकीच्या निवडणुकीनंतर 48च्या 48 जागा या महाराष्ट्रातल्या जिंकून महाविकास आघाडीला चितपत करून महायुतीचं प्राबल्य जे आहे हे मोदी साहेबांच्या मागे उभं करण्याचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला। राम मंदिर उद्घाटनावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय। शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात यावरून जुंपली आहे। मंत्री अनिल पाटील यांनी थेट शरद पवारांवरच शरसंधान साधलंय। अयोध्येतील राम मंदिरावरून सुरू झालेलं राजकीय वादाचं पुराण काही संपायचं नाव घेत नाही। एकीकडे भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा असा सामना रंगला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात आता वादाची ठिणगी पडली आहे। राम मंदिर उद्घाटनावरून शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली होती। राम मंदिर जेवढे एकच घेऊन जनतेमध्ये वेगळं मत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। यापेक्षा राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरून राजकारण रंगल्याचं चित्र आहे। राम मंदिर न्यासाकडून देशातील प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलंय, तर निमंत्रण वाटपात भाजपकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केला जातो। उद्धव ठाकरेंप्रमाणेच शरद पवारांनाही राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलं नाही। त्यावरून शरद पवारांनी सरकारला टोला लगावला होता। पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटातील मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली आहे। तो आपापल्या मर्जीचा प्रश्न आहे। शेवटी राम भक्तांच्या बाबतीमध्ये कोणी जावं कोणी जाऊ नये, कोणी राम भक्त असतं कोणी रावणाचाही भक्त असतं। त्याच्यामुळे पवार साहेबांनी जावं किंवा नाही जावं हा त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे। मंत्री अनिल पाटील यांच्या या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटात वादाचा कलगीतुरा रंगलाय। पवार साहेबांची उंची किती, अनिल पाटील आपली उंची किती, आपलं जळगावमधलं स्थान काय आहे आणि पवार साहेबांचं देशातलं स्थान काय याचा तरी आपण जरा विचार करायला होता। पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की श्रद्धा असेल तिथं नेहमी मी जातो। अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत। शरद पवार हे आपलं दैवत असल्याचं अजित पवार गटाकडून वारंवार सांगितलं जात आहे। मात्र अनिल पाटलांच्या या टीकेमुळे दोन्ही गटातील दरी अधोरेखित झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यातील लोकसभा जागा वाटपासंदर्भात आज काँग्रेसची दिल्लीमध्ये एक बैठक होणार आहे आणि काँग्रेसनं राज्यात किती जागा लढवाव्यात याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। यासाठी आता महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बैठकीसाठी दिल्लीत येणार आहेत। नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासोबत ही बैठक होणार आहे।